आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सरकारी टॅक्सी सेवेची। केंद्र सरकार लवकरच ॲपवर आधारित सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे। या सेवेअंतर्गत ओला आणि उबर सारख्या दुचाकी आणि 3 चाकी तसंच 4 चाकी टॅक्सी चालवल्या जातील। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत याबाबतची माहिती दिली आहे। सहकार क्षेत्रातील एक विमा कंपनी ही ॲप आधारित सहकारी टॅक्सी सेवा आणण्याच्या प्रयत्नात आहे। ओला आणि उबर सारख्या कंपन्यांपेक्षाही अधिक चांगलं उत्पन्न टॅक्सी चालक आणि मालकांना या टॅक्सी सेवेच्या माध्यमातून मिळणार आहे। माननीय मोदी जी ने जो नारा दिया है, सहकार से समृद्धि, ये सिर्फ नारा नहीं है, इसको जमीन पर उतारने के लिए 3.5 साल में सहकारिता मंत्रालय ने दिन रात एक करे और मान्यवर आने वाले दिनों के कुछ ही महीनों में कोऑपरेटिव बेसिस पर ओला उबर जैसी एक बहुत बड़ी कोऑपरेटिव सहकार टैक्सी आने वाली है, जो 2 व्हीलर की टैक्सी का भी रजिस्ट्रेशन करेगी, जो रिक्शा का भी रजिस्ट्रेशन करेगी और 4 व्हीलर का भी करेगी, और उसका मुनाफा किसी धन्ना सेठों के हाथ में नहीं जाएगा मान्यवर, वो ड्राइवर के पास जाएगा। इस प्रकार की हम कोऑपरेटिव लेकर आ रहे हैं और बहुत कम समय के अंदर एक कोऑपरेटिव इंश्योरेंस कंपनी भी बनने जा रही है, जो देश भर की सभी कोऑपरेटिव व्यवस्था का इंश्योरेंस का काम करेगी। आपण पाहतोय की सहकारी तत्वावर टॅक्सी सेवा चालवण्याची घोषणा अमित शहांनी केलेली आहे। लवकरच ही टॅक्सी सेवा अस्तित्वात येईल। ॲप आधारित ही टॅक्सी सेवा असेल। ज्या पद्धतीनं ओला उबर सारख्या खासगी कंपन्या टॅक्सी सेवा देतात त्याच पद्धतीनं ही टॅक्सी सेवा असणार आहे। दरम्यान ही टॅक्सी सेवा कशी असेल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सहकारी तत्वावर ही टॅक्सी सेवा चालवली जाणार आहे। दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकीची नोंदणी करणं यामुळे शक्य होणार आहे। डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ही टॅक्सी सेवा चालवली जाणार आहे। ओला आणि उबरच्या धर्तीवर ही टॅक्सी सेवा असेल। ग्राहकांना वाजवी दरात ही टॅक्सी सेवा उपलब्ध होईल। ओला आणि उबर सारख्या कंपन्या चालकाकडून 20 ते 30% शुल्क घेतात, मात्र सहकारी तत्वावर ही टॅक्सी सेवा असल्यानं चालकाला कमी शुल्क आकारलं जाणार आहे। चालकाकडून घेतलेल्या शुल्कातून चालकांनाच विमा, अपघात विमा तसंच पेन्शनचे सुद्धा लाभ दिले जाणार आहेत आणि चालकाचं उत्पन्न ओला आणि उबर पेक्षा सुद्धा अधिक असणार आहे।